नमस्कार मित्रांनो, मी मितेश कानडे आणि आज मी तुम्हाला माझ्या शिपवरचं चालतं फिरतं डिमार्ट दाखवणार आहे. चला तर मग. लॉक करून ठेवलाय कारण आतमध्ये लाखोचा खजिना लपवलेला आहे. तर हे आहे आपलं चालतं फिरतं डिमार्ट. याला शिपवरती प्रोव्हिजन स्टोअर बोलतात. इथे तुम्हाला आपल्या ज्या खायच्या वस्तू असतात त्या तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता. इकडे सॉस पासून मेयोनीज, आपलं बिस्किट्स, कॉफी, आपलं राईस, परत आपलं चपातीचं पीठ, ऑइल इथे आपलं सर्व स्टोअर केलं जातं. ह्याला ड्राय प्रोव्हिजन स्टोअर सुद्धा बोलतात. आपल्या घरात सुद्धा काही वेळेला गोष्टी अवेलेबल नसतात, पण शिपवर प्रत्येक वेळी आमच्याकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते. कारण प्रत्येक पोर्टला गेल्यानंतर आम्ही प्रोव्हिजन रिसीव्ह करतो, जेणेकरून आम्हाला त्याची कधी कमी जाणवत नाही. देन मी आता तुम्हाला आमच्या शिपवरचं सर्वात मोठं फ्रीज दाखवतो. आतमध्ये खूप थंडी असेल, जॅकेट घालणं खूप जरुरी आहे. तर मग हा आहे आपला सर्वात मोठा फ्रीज. इथे आपल्याला 4 रूम्स दिलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतोय 4 रूम्स नक्की कसले आहे. फर्स्ट म्हणजे इथे हा फिश रूम आहे, ज्यात आपण आपले फिश स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर त्याच्या बाजूला इथे डेअरी रूम आहे, जिथे तुम्हाला जे आपले डेअरी प्रोडक्ट्स आहेत, दही, दूध, ज्यूस किंवा श्रीखंड वगैरे जे काही असेल ते इथे स्टोअर केलं जातं. त्यानंतर हा आपला व्हेजिटेबल रूम आहे, जिकडे सर्व भाज्या वगैरे स्टोअर केलेल्या असतात. आणि हा आमचा मेसमॅन आहे, जो उद्याची तयारी करतोय. कारण आम्ही उद्या पोर्टमध्ये चाललोय, तर थोडं क्लिनिंग वगैरे अरेंजमेंट्स प्रॉपर असायला हवी म्हणून. तसं तर नेहमीच असते, पण शिप पोर्टवरती जाण्याआधी आम्हाला अजून थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावं लागतं. म्हणून आमचा मेसमॅन थोडंसं कामामध्ये बिझी आहे, आपण त्याला डिस्टर्ब नको करूया. थँक्यू बाय. मग हा आपला पूर्ण व्हेज रूम आहे. इकडे सर्व आपलं व्हेज रूम, व्हेजिटेबल रूम्स प्लस इकडे आपले फ्रूट्स वगैरे इथेच ठेवले जातात. देन आपण बघूया आपला मीट रूम. देन हा आहे आपला मीट रूम. आणि इथे आपलं चिकन, मटन आणि पिझ्झा ब्रेड किंवा मग इकडे आपले आईस्क्रीम वगैरे ठेवले जातात. देन त्यानंतर इथे हा फॅन आहे, जो कूलिंग फॅन आहे. आणि हा प्रत्येक रूममध्ये आहे, फिश रूममध्ये, व्हेज रूममध्ये आणि आपल्या डेअरी रूममध्ये सुद्धा आहे. हा ऑटोमॅटिक चालू आणि बंद होतो. जसं की टेम्परेचर ड्रॉप झालं की हा परत स्टार्ट होऊन एक टेम्परेचर मेंटेन करून परत बंद होतो. देन जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ब्रिजवरती एक अलार्म असतो, रेफ्रिजरेटर अलार्म. जर आतमध्ये कोणी बंद झालं चुकून, तर त्यासाठी हा इथे अलार्म दिलेला आहे. हा अलार्म जेव्हा प्रेस करणार तेव्हा मग आपलं ब्रिजवरती एक इंडिकेशन जातं, जेणेकरून आपल्याला कळतं की रेफ्रिजरेटर रूममध्ये कोणतरी अडकलंय. पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की ह्या सर्व गोष्टी अशा वेगवेगळ्या का ठेवल्यात, एकाच ठिकाणी का नाही ठेवल्यात. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. देन इथे बाहेर आल्यावर तुम्हाला हे टेम्परेचर गेज दिसत असतील. डेअरी रूम, व्हेजिटेबल रूम, मीट रूम, फिश रूम. हे टेम्परेचर गेज मध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये किती टेम्परेचर आहे. कारण प्रत्येक डेअरी रूम साठी तुम्हाला 5 डिग्री टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. देन व्हेजिटेबल रूम साठी पण 5 to 7 डिग्री करावं लागतं. आणि मीट आणि फिश रूम साठी तुम्हाला -18 डिग्री ठेवावं लागतं. यासाठी ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. देन इथे तुम्ही हे पोस्टर सुद्धा बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही काय काय काळजी घ्यायची आहे इकडे ते सर्व दिलेलं आहे. जसं की आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला जॅकेट वगैरे घालायचंय, किंवा हे अन्न पदार्थ आहेत, आपलं फंगस किंवा बुरशी वगैरे पकडायचे चान्सेस असतात. त्यामुळे ते कशा प्रकारे स्टोअर करून ठेवायचं याची सर्व माहिती इकडे दिलेली असते. तर मग मला
आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती नीट समजली असेल. जर काही जाणून घ्यायचं असेल तर मग कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.